हे आपण विसरू शकत नाही. उदाहरणार्थ काही लोकांनी तरुण मुलांच्या मनामध्ये चुकीची विचारधारणा सांगून त्यांना एका वेगळ्या रस्त्यावर न्यायचा प्रयत्न केला आणि त्या रस्त्यावर अनेक हत्या झाल्या. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या लोकांच्या मालिकेमध्ये काही लष्कराचे अधिकारी यांचंही स्मरण करावं लागेल. जनरल वैद्य हे या देशाचे लष्कर प्रमुख होते. पुणे शहरामध्ये त्यांची हत्या केली गेली. त्या हत्येला शिखांचा हात होता असं सांगण्याची भूमिका काही लोकांनी केली आणि म्हणून शिखांच्या संबंधी आदर आहे. पण काल तिथे गेलेला मंत्री या शिखांच्यावर काँग्रेसने आणि या देशाने अन्याय केला अशा प्रकारचं भाषण त्या ठिकाणी करून संबंध देशाची एक प्रकारची वेळावरू हे करण्याचं कारण आहे. इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली, जनरल वैद्यांची हत्या झाली, अनेकांची नावं दिसायची. पण या गोष्टी आपण विसरूया असं त्याचं स्मरण करायला नको. पण महाराष्ट्राचा एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन ही सगळे शिखांचं शिरकाण हे काँग्रेसच्या विचाराच्या लोकांनी केलं ही भूमिका त्या ठिकाणी मांडतात. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. देशाच्या स्वातंत्र्याचं योगदान त्यांचं महत्त्वाचं आहे. पण अशा कामाचा पुरस्कार हा कुणी करणार नाही. आणि म्हणून तुम्ही नेहरू आणि मोदी हे दोघे प्रधानमंत्री होते त्या संबंधी काही भाषा करा. पण नेहरू हे नेहरू होते. नेहरू हे देशाचे नेते होते. नेहरू हे स्वातंत्र्याच्या काळामध्ये आयुष्याचा ओळखीचा काळ हा सौन देशासाठी देणारे होते. आणि नेहरू परिवार नेहरू गेल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाच्या रक्षणासाठी प्रयत्न केलं. पाकिस्तानला धडा शिकवला, बांगलादेशची निवृत्ती केली, त्याची हत्या झाली, त्याची फिकीर कुटुंबाने पाळली नाही. आणि त्याच्यानंतरच्या काळात त्यांच्या चिरंजीव राजीव गांधी त्यांचीही हत्या झाली. त्यामुळं नेहरू कुटुंब यांचा त्याग हा भारतीय कधी विसरू शकत नाही आणि त्यांची तुलना कुणाच्याही बरोबर होऊ शकत नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. नेहरूंचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की याच मुंबई शहरामध्ये महात्मा गांधींनी गावाच्या टँकवर इथं जवळ काँग्रेस जनांचा मेळा होता. त्यावेळेला क्विट इंडिया भारत सोडो ही घोषणा केली. आणि ही घोषणा दिल्याच्या नंतर गांधींना अटक झाली आणि काँग्रेसची वर्किंग कमिटी ज्याच्यात नेहरू होते, आझाद होते, अनेक नेते होते, त्यांनाही अटक केलं. आणि अहमदनगरच्या तुरुंगामध्ये जवाहरलाल नेहरू आणि सर्व काँग्रेसचे कार्यकारी यांना त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि अनेक वर्ष
हे सगळं नेतृत्व अहमदनगरला होते. आणि त्यागाच्या इतिहासामध्ये या सगळ्यांचं काम हे आपण कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून कृपा करा, त्यांचा सन्मान ठेवा, त्यांची तुलना ही नको तिथं करू नका, ही सांगायची वेळ आली. आज अनेक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मोठा प्रश्न आहे कर्जमाफीचा. आज तुम्ही काल बघितलं असेल, खतासाठी शेतकऱ्यांची लाईन लागली. रातोरात खत मिळत नाही, त्यासाठी जिथं खताचं दुकान आहे त्याच्या बाहेर झोपेल. आणि ही अवस्था शेतकऱ्याची, उत्पादन वाढवण्यासाठी कष्ट करणाऱ्याची. आज शेतकरी संकटात आहे, कर्जबाजारी आहे, आत्महत्या वाचत आहेत.